नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आत्ताची ही वेळ आणि हा एपिसोड खास आहे. याचं कारणच आहे, चला आपण असं एक करूयात, आपण स्पर्धा लावूयात एकमेकात. आजच्या उपस्थित झालेल्या खास लोकांशी मी जास्त गप्पा मारतोय की तुम्ही जास्त प्रश्न विचारताय. मग ही स्पर्धा लावू, कारण ही लोक खरंच खास आहेत. तुम्ही मला विचाराल तर ते माझा स्वार्थ आहेत, मला विचाराल तर मी त्यांच्यावरती खूप भरभरून प्रेम करतो. आपण देखील. येस, आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता विकास कदम. नमस्कार. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. आणि निमित्तही तसं खूप खास आहे. मला असं वाटतं त्याच्यावर आपण बोलणार आहोत, पण त्यापूर्वी मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की आपल्याला दोघांनाही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. तसं काका आणि विकास, तुम्ही दोघांनी आम्हाला खूप गोड आठवणी देऊ केल्या आणि यापुढे तुम्ही बरंच काय आम्हाला देऊ करताय. अगदी सुरुवात करायची झाली तर श्रीयुत गंगाधर टिपरे, त्यामध्ये तुमच्या दोघांची दिसलेली जोडी आणि त्यात तुम्ही केलेली कमाल आजही आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण तुम्ही आणखीन एक कमाल आमच्या समोर घेऊन येत आहे आणि त्याचं नाव आहे विटी दांडू. मला असं वाटतं तुमच्यापासून मी सुरुवात करतो. कसा जमलाय? सुरुवात चांगली केली काय. आमचं त्याच्यात आजोबा नातवाचं नातं होतं गंगाधर टिपरेमध्ये, पण तो एकच ती कलाकृती नाहीये. त्याच्यानंतर नारबाची वाडीमध्ये पुन्हा हा माझा नातू. बरोबर बरोबर, नातू होता. त्याच्यानंतर रामचंद्र पुरुषोत्तम जोशी नावाचा सिनेमा, त्याच्यामध्ये हा मुलगा होता. आणि त्याच्यानंतर विटी दांडूमध्ये पण मुलगा आहे. आता हे सिनेमा जो येतो मुलगा आहे. आणि आणखी आता मी एक शूटिंग करून आलो मर्डर मेस्त्री, त्याच्यात हा माझा भाऊ आहे. भाऊ म्हणजे बंधू, म्हणजे आडनाव बंधू. आडनाव बंधू आहे, माझं नाव मेस्त्री, आडनाव ह्याचं पण मेस्त्री. त्याच्यामुळे अशी वेगळी रिलेशन जातात. फक्त विकासच्या मुलाचं काम करायचं राहिलंय माझं. हा माझा बाप आणि एव्हरग्रीन आहेत नाही, त्याच्यामुळे तसं काहीतरी करायची इच्छा आता. तर बाकी अशी वेगळी नाती बाकी राहिले. फक्त हेच आहे की या विटी दांडूमध्ये आणखीन एक फार मोठं आणि महत्वाचं नातं असं की हा लेखक आहे आणि मी कलाकार आहे. त्याच्यामुळे हे नातं ह्याच्या आधी कधी अनुभव आलं नव्हतं. टिपरेमध्ये ती मूळ माझं थोडं लेखक होतं, हा नातू होता माझा. तर हे फार इंटरेस्टिंग नातं आत्ताच आहे की विटी दांडूचा हा लेखक आहे आणि मी त्याच्यामध्ये काम करतोय. तर लेखक, तसं तुला लेखक म्हणून फार कमी लोक ओळखतात असं मी म्हणेल विकास. तसं माहिती आहे की तू करत असतो पडद्यामागे, बरंच तुझं काम सुरू असतं. पण विटी दांडूच्या निमित्ताने खूप सशक्तपणे तू आम्हाला सगळ्यांना ठाऊक होतोयस लेखक म्हणून. कसं जमलंय सगळं? खरं म्हणजे कसं जमलं हे आता प्रेक्षक सांगतील. आज रिलीज झाला सिनेमा, सकाळचे शो चांगले गेलेत आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे. काम करत होतो पडद्यामागे, रेग्युलर या प्रोसेसमध्ये होतो. म्हणजे एकांकिका लिहिण्यापासून नाटक आणि हे सगळी, म्हणजे ती प्रायोगिक चळवळ आहे, त्यामुळे आज उभं आहे. आणि सिनेमाच्या या सगळ्याच्या 2004 पासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तेव्हापासून लिखाणाचं काम चालूच होतं. एक हा सब्जेक्ट होता जो वाटला की हा मराठीत होऊ शकतो, म्हणून तो केला मराठीत. किंबहुना काही हिंदी लोकांची इच्छा होती की तो हिंदीमध्ये करूया. पण लेखनाची सुरुवात खरं म्हणजे एकांकिकेपासूनच झाली होती असं सांगेन मी. अच्छा, पण पिक्चर रिलीज झालेला आहे, फर्स्ट रिॲक्शन कोणाची मिळाली तुला? मला 1-2 प्रेक्षकांची आली. सकाळचे शो झाले ते खूप अप्रतिम आहे, खूपच चांगला आहे, आम्ही आता फॅमिलीसह परत एकदा बघणार आहोत असं सांगितलं त्यांनी. अच्छा, तर एक रिॲक्शन एक चांगली आली मला सकाळी. काका, तुमची खास भूमिका आहे चित्रपटात, त्याबद्दल जरा सांगा ना. नाही, दरवेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो माझा. यात पण खूप वेगळी, नवी आणि अजूनपर्यंत न केलेली भूमिका आहे. एक तरी पिरियड फिल्म आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातली सुरुवात आहे. नुसती पिरियड फिल्म नाही, ही ॲक्शन फिल्म सुद्धा आहे. त्याच्यामध्ये म्हणजे घटना खूप आहेत, प्रसंग खूप आहेत, त्यांचे खूप नाट्यपूर्ण प्रसंग आहे त्याच्यामध्ये. आणि हे करताना मला मजा आली. म्हणजे हा एक वेगळा प्रकारचा बाज या संपूर्ण चित्रपटाचा आहे. आणि मला असं वाटलं की एका दूरवरच्या गावातला, रिमोट विलेज ज्याला म्हणता येईल, तिथला हा राहणारा दाजी आहे मी आणि माझा नातू, त्याचा माझ्यापेक्षा मोठा रोल त्याच्यामध्ये आहे. तर ह्या दोघांचं रिलेशनशिप पण याच्यामध्ये आहे, नातं पण एकमेकातलं आहे. याच्या वागण्यामागचं, याच्या स्वभावामागचं एक गूढ विकास तिथे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे माझ्या. आणि संपूर्ण चित्रपटाला स्वातंत्र्य लढ्याची एक पार्श्वभूमी आहे. हा सगळा प्रकार खूप वेगळा आणि चांगला वाटला मला करताना. काका आणि विकास, चाहत्यांचे फोन यायला सुरुवात झालेली, आपण फोन घेऊयात. पहिला फोन आपल्याला आलेला आहे वाशिमवरनं. विकास बुलबुले आपल्यासोबत आहेत. विशालजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी वाशिमवरून विशाल बुलबुले बोलतो. मला प्रभावळकर सरांना विचारायचं आहे, चित्रपट कोणता आहे नवीन?
ते असं विचारतायत की विटी दांडू तर सगळ्यांसमोर आलेला आहे, पण येणारा हा येणारा चित्रपट म्हणजे आता मी शूटिंग मी आणि विकासनी त्या परत त्याच्यामध्ये आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे मर्डर मेस्त्री. मर्डर मेस्त्री असं त्याचं नाव आहे आणि त्याचा राहुल जाधव हा दिग्दर्शक आहे. आणि आणखीन एक सिनेमा मी करतोय त्याचा ऋषिकेश गुप्तेचा सिनेमा करतोय आणि त्या सिनेमाचं नाव आहे 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस. बरं, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस असं त्याचं एक शूटिंग आहे. त्यामुळे हे 2 चित्रपट लागोपाठ शूटिंग माझं चाललंय. तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही दोघे एकत्र दिसणार. हा, या आणखी या सस्पेन्स कॉमेडीमध्ये आम्ही दोघे एकत्र आहोत. पुढला फोन घेऊयात. संगीता देशपांडे आपल्या बरोबर आहेत अंबेजोगाईवरनं. संगीताजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. काकाला आणि विकास कदमला माझा नमस्कार. नमस्कार. तुमची ती गंगाधर टिपरे मधली दोघांची भूमिका मला अतिशय आवडली सर. आजोबाची आणि नातवाची भूमिका एकदम अगदी घरच्या सारखीच खूपच आवडली आम्हाला. तर आता तुमची नवीन सिरियल वगैरे येईल का कुठली दोघांची मिळून? नाही, दोघांची मिळून नाही, प्रत्येकाची एक एकट्याची पण येणार नाही, कारण मी सध्या सिरियल करत नाहीये. ह्याचं मला माहित नाही, पण आता सध्या करत नाही मी. सध्या बऱ्याच इतर कामामध्ये जरा व्यस्त असल्यामुळे सिरियल सध्या करत नाही. त्याच्यामुळे आता इतक्यात कुठली मालिका येण्याची शक्यता नाही माझी. पण संगीताताई, आपण यांचा हा जो चित्रपट आहे हा बघू शकता, कारण हे दोघं भले वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असतील पण एकत्र आहे त्यामध्ये, असं आपण म्हणू शकतो. यानंतर पुढला फोन घेऊयात. नवी मुंबईवरनं सिद्धेश भुसाणे आपल्या बरोबर आहे. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न दिलीप प्रभाकरांसाठी आहे की चिमणराव गुंडेभाऊ या मालिकेमध्ये चिमणरावची भूमिका तुम्हाला कशी मिळाली आणि त्याचे अनुभव काय, आणि सिंह गंगाधर ही मालिका करताना आलेली गमतीचा अनुभव सांगा. दुसरी कुठली म्हणाले? टिपरे. हा नाही बापरे, हा फारच सविस्तर उत्तर द्यायला तिला तेवढं. हा, थोडक्यात म्हणजे मी टेलिव्हिजन या चिमणराव सिरियलमुळे मी घराघरात पोहोचलो. मला एक चेहरा मिळाला, एक प्रतिमा मिळाली, नाव मिळालं, लोकप्रियता सुद्धा मिळाली. तर ही माझी पहिली मालिका होती आणि ते माझी निवड त्यावेळेच्या निर्मात्या विजया जोगळेकर यांनी केली होती चिमणरावसाठी. आणि ती घराघरात पोचली आणि त्यावेळेला एकच चॅनल होता, एकच मालिका होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं अमराठी लोकसुद्धा आमची मालिका आवर्जून बघायचे. त्याच्यामुळे मराठी लोकांच्या पलीकडे सुद्धा ही मालिका पोचली, हे पात्र पोचलं माझी चिमणराव. आणि गंगाधर टिपरे हे मुळात माझं पुस्तक होतं अनुदिनी नावाचं. त्याच्यावर मग केदार शिंदेनी ही कन्सेप्ट त्याची होती, संकल्पना की याच्यावर सिरियल करूया म्हणून. आणि त्यात मी आणि विकास पहिल्यांदाच एकत्र आलो. माझा मुलगा राजन भिसे होता, शेखर, आणि श्यामला माझी बायको होती शुभांगी गोखले, माझी सून, आणि हा माझा नातू होता, आणि शलाका नाथ होती. तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामध्ये. पण करायला खूप मजा आली. ती सिरियल सुद्धा ती पण घराघरात पोचली. घराघरात मला असं वाटतं की मला पोचवणारे या माध्यमामध्ये 2 पात्र होती, एक चिमणराव आणि दुसरं आबा किंवा गंगाधर टिपरे असे. आपण पुढला फोन घेऊयात. नांदेडवरनं मंदार जोशी आपल्या बरोबर आहेत. मंदार, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. हा बोला. हा सर, मी नांदेडवरून बोलतोय. मला प्रभावळकर सरांना असा प्रश्न विचारायचा होता की ते जेव्हा नांदेडला आलेले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या एका नाटकाविषयी सांगितलं होतं की त्यांनी त्यामध्ये भूताची भूमिका केली होती. नाटकामध्ये भूताची भूमिका, चेटकिणीची भूमिका, चेटकिणीची भूमिका केलेली होती. आणि त्यांनी त्यावेळेस म्हणजे खूप लहान मुलांचा त्यांनी धसका घेतलेला होता. तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की लहानपणी त्यांनाही कोणी असं घाबरवलेलं होतं का? हो, घाबरवलं नव्हतं, पण ते भीती हा प्रकार प्रत्येकाच्या मनात असतोच. तर त्याच्या म्हणजे जास्ती जरा कल्पनाशक्ती जरा तुमची अधिक तीव्र असेल तर ती भीती प्रत्येकाच्या मनात येतेच. असं झालं तर, तसं झालं तर म्हणून. तशी भीती मलाही लहानपणी वाटायची, पण अशी ती मी चेटकीची भूमिका केली होती रत्नाकर मतकरींच्या अलबत्या गलबत्या नाटकामध्ये. आणि मला बघून खरंच मुलं घाबरायची. म्हणजे खरं म्हणजे त्यावेळेला प्रेक्षकांना माहीत नव्हतं की एक पुरुष ही स्त्री भूमिका करतोय म्हणून. तर ते मतकरींना क्रेडिट दिलं पाहिजे की त्यांनी मला ते चेटकीची भूमिका दिली. पण त्यावेळेला म्हणजे प्रेक्षकांना घाबरवण्याचा अनुभव सुद्धा मी घेतलेला आहे. तोही छान होता मला. म्हणजे ते तुमची परिणामकारक भूमिका होते असं त्यावरून लक्षात यायचं माझ्या. विकास, मला तुला विचारायचं आहे, विटी दांडूला घेऊन लेखक म्हणून हे सगळं आता समोर आलेलं आहे आमच्या सगळ्यांच्या. 2 पिरियड्स याच्यामध्ये तू कनेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर असंही कळतंय तुमच्या बोलण्यातनं की आजच्या पिढीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. जे तुझ्या डोक्यात होतं ते सगळं आलंय पूर्णपणे. हो, कारण बेसिकली हा सिनेमा करताना कुठेही म्हणजे तो व्हिज्युअली सिनेमा करण्याचा प्रयत्न होता खरा म्हणजे, की तो सिनेमा असावा. ते म्हणजे
थिएटरमध्ये जाऊन आपण सिरियल बघतोय असा फील नसावा म्हणून तो सिनेमा असावा. तर त्या पॉइंटने तो लिहिला गेला आणि तसा तो व्हिज्युअली उतरला. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ गेला आणि खूप मॅन पॉवर आणि पैसा लागला, पण ते उतरलं असं मला वाटतं. आपण पुढला फोन घेऊयात. नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. दिलीपजी नमस्कार. मी आपला प्रथम पासून चाहता आहे. तुम्ही मागे सारस्वत बँकेचे ब्रँड अँबॅसेडर असताना नाशिक राहिला होतात आणि माझ्या पासबुकवर तुमची स्वाक्षरी घेतली होती आणि तुमच्यासोबत फोटो काढायची संधी मला मिळाली होती. हे अजूनही माझ्या आठवणीमध्ये आहे. माझा प्रश्न असा आहे सर दिलीपजी आपल्याला, की आपण विनोदी आणि गमतीशीर भूमिका नेहमीच करता आणि आमचं मनोरंजन करता, पण प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये दिलीप प्रभावळकर कसं व्यक्तिमत्व आहे आणि इतकी एनर्जी, ऊर्जा तुमच्याकडे या वयामध्ये कशी येते, म्हणजे आम्हालाही शिकायला मिळते या वयामध्ये. रवींद्रजी, नाही, मला चांगला दिलीप प्रश्न आहे. काकांचं वयच जाणवत नाही. प्रत्यक्ष तुम्ही कसे आता प्रश्न तुमचा चांगला आहे खरा. तसं कधी कधी मला वाटतं मी स्वतःच शोधायचा प्रयत्न करतो की प्रत्यक्षात मी कसा आहे म्हणून. इतके वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचे हे पांघरून कसा मी आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमचे रोल्स एन्जॉय करता, तुम्ही स्वतःचं काम, तुम्हाला त्याच्यामध्ये रस असतो, तुम्ही त्याच्यात आनंद घेता, तोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये ऊर्जा आपोआप येतेच याच्यामध्ये. आणि असं एक विटी दांडूसारखा जर रोल मिळाला तर ते करायला केव्हाही आवडतं मला. अशा त्यामुळे नवीन नवीन भूमिका करत राहणं आणि त्या भूमिकेचा आनंद घेणं, याच्यामुळे तुम्हाला आपोआप ही ऊर्जा मिळत राहते असं मला वाटतं. आपण पुढला फोन घेऊयात. उल्हासनगरवरनं आकाश गजबे आपल्या बरोबर आहेत. आकाश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार दिलीप सर. हा, बोला. हा, विटी दांडू मध्ये तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि जसे तुम्ही आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व आहेत तसे तुमचा आदर्श कोण आहे नेमकं? माझा आदर्श कोण? आज एक आदर्श माझा कोण असं नाहीये, बरेच आदर्श आहेत माझे वेगवेगळ्या क्षेत्रातले. पण विटी दांडू मधली भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे. विकासनीच ती संकल्पना आणि लेखन त्याचं आहे. तो क्रिएटिव्ह डायरेक्टर पण त्याच्यामध्ये आहे. आणि एका दूरवरच्या गावामधला एक मी दाजी नावाचा आहे आणि मी एक क्रांतीचं वातावरण गावात असताना सुद्धा, एक स्वातंत्र्य लढा आणि ब्रिटिशांच्या विरोधी वातावरण असताना सुद्धा मी एकमेव, मला बाडगा दाजी असं म्हणतात त्या गावामध्ये, कारण मी इंग्रजांच्या बाजूनी बोलतो. एकटाच असा आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते नंतर कळतं की तो भीतियुक्त भीतीपोटी आलेला आदर आहे की काय आहे, त्याचा स्वभावाचा भाग, ते गूढ हे नंतर उकलतं. आणि ती उकल जी आहे ती त्याला जे ट्विस्ट आहे त्या रहस्याला, ती फार इंटरेस्टिंग असं मला वाटतं त्याच्यामध्ये मांडलेली. त्याच्यामुळे मला हे करताना खूप मजा आली. तर दाजी हे करताना एक वेगळं आव्हान वाटलं मला की त्याच्यात तो असं का वागतो, ते वागण्याचं कारण हे नंतर कळतं आणि ते खूप टचिंग आहे. ते तुम्हाला स्पर्श करतं असं मला वाटतं. काका, याच्यात आणखीन एक खास गोष्ट मला अशी दिसून येते. विकास, मला तुला विचारायचं आहे. अशोक समर्थ, आतापर्यंत अशोक समर्थ आठवल्यानंतर आम्हाला पोलीस अधिकाऱ्याच्याच भूमिका आठवतात किंवा त्यांनी साकारलेला विलन आठवतो आम्हाला. पण यात एक खास भारूड आहे, याच्यामध्ये त्यांनी त्या स्त्री वेशात ते दिसत आहेत. बरोबर. काय म्हणजे त्याबद्दल जरा सांग ना, काय ते नेमकं? नेमकं असं की काय की तो फ्रीडम फायटर आहे आणि मी ते कॅरेक्टर थोडं इन्स्पायर, म्हणजे असं सांगता येईल की तो वेश बदलून, जसे पत्री सरकार होतं, नाना पाटील म्हणून एक फ्रीडम फायटर होते, तर ते त्यांच्या गोष्टी लहानपणी म्हणजे आम्हाला धडाही होता, मला अजून आठवत आहे. तर ते तेव्हापासून होतं आणि असं एक कॅरेक्टर असायला हवं जो, आणि ते खूप म्हणजे भारूड किंवा लोककथांमधून ते लोकांना इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी करायचे ते. तर ते तसं ते कॅरेक्टर आहे आणि बेसिकली ऍक्शनचा सगळा जो भाग आहे तो त्याच्या वेगवेगळ्या वेशभूषेतून कळत जातो आपल्याला की ते नेमकं कॅरेक्टर काय. अशोकची कास्टिंग करण्यामागे कारण हे की तो ऍक्टर खूप चांगला आहे, त्याचबरोबर त्याला काहीतरी वेगळा प्रयोग करायचा होता. आणि जसं तुम्ही म्हणालात की आम्ही तर नेहमी असं बघत आलो, तर ते मला असं वाटतं की तो चेंज ओव्हर लोकांना खूप आवडेल त्याचा. पण हा सिनेमा लिहित असताना दिलीप काका पहिल्यापासून डोक्यात होते? हो, म्हणजे लिखाण झाल्यानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांना स्क्रिप्ट दिली आणि त्यांनी सांगितलं की मी ह्यांच्याशी बोलतो. म्हटलं हो ठीक आहे. तर तोच म्हणाला की एकदा फोन कर. म्हटलं हो सर, जरा बघा काय वाटतंय. तर ते गणेश जाऊन भेटला आणि मग ते पण थोडीशी कल्पना मला विकासनी दिली होती. कधी आपण पटकन हो म्हणायला विकासनी मला विचारणं जास्ती कारण होईल. मी कदाचित गणेशला मी आधी ओळखत नव्हतो,
पण विकासवर एक सहकलाकार म्हणून माझा विश्वास जास्त होता आणि क्रिएटिव्हिटी मध्ये जास्ती लक्ष घालणारा म्हणून, त्याच्यामुळे मला पटकन हो म्हणाला विकास ची स्क्रिप्ट हे कारण झालंच. काका, विकास आपण आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आणखीन काही आपल्याला प्रश्न विचारायचे दोघांनाही, तेव्हा एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आजचा आपला सेलिब्रिटी टॉक टाइम खास आहे, कारण आज आपल्याबरोबर आहेत दिलीप काका आणि विकास. फोन आलेला आहे आपल्याला कराडवरनं. प्रतीक जानुगडे आपल्याबरोबर आहे. प्रतीक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, बोला. हा सर, पहिला प्रश्न विकास सर विचारायचा आहे की सर तुम्ही अजय देवगण यांच्या टीम मध्ये काम केलंय, पण तुम्ही अजय सर महाडीत काम कसं काय केलं आणि तुमचे नेक्स्ट प्रोजेक्ट काय आहेत? आणि दिलीप सरांना प्रश्न विचारायचा आहे की अनिकेत विश्वासराव यांच्या बरोबर तुमची केमिस्ट्री खूप जमते, तर तुम्ही आणखी त्यांच्यावर फिल्म आहेत का? काय केमिस्ट्री काय त्यांनी अनिकेत बरोबरची त्यांची तुमची पोस्टर बॉईज मधली केमिस्ट्री त्यांना खूप आवडली. यापुढे अनिकेत बरोबर आणखीन काय आपल्याशी चित्रपट असणार आहेत? नाही, पुढचं नाही, सध्या तरी करतोय त्यात अनिकेत नाही बरोबर. हो ना. पण केमिस्ट्री बिटी दांडू मध्ये जमल्यापासून दुसरी केमिस्ट्री याच्याबरोबर दुसरा एक सिनेमा चाललाय माझा शूटिंग, पण अनिकेत बरोबर आता सध्या काही ऑन फ्लोअर नाहीये. पण यात त्यांनी आणखीन एक खूप छान प्रश्न विचारला. मला असं वाटतं तो मला विचारायचा होता. अजय देवगण, अभिनेता अजय देवगणने येऊन कनेक्ट होणं मराठीमध्ये, प्रेझेंटर प्रस्तुत करता म्हणून पुढे येणं, हे कसं झालं विटी दांडूच्या बाबतीत? त्यांना ही गोष्ट माहीत होती आणि त्या प्रोसेसमध्ये ते होते, क्या डेव्हलप किया, क्या लिखा है, कैसा गाना कर रहा है, किधर शूट कर रहा है, लोकेशन दिखा, फोटो तो दिखा, असं होतं. आणि त्यांना ते खूप आवडत होतं. तर त्यांनी एकदा मध्ये ऑफरही केली होती की हा हिंदीत करूया का आपण. तर त्या पॉईंटने विचारही 4 दिवस केल्यानंतर आम्ही थांबलो. म्हटलं नको, ही मराठी गोष्ट आहे, पण मराठी आपल्या मातीतली गोष्ट आहे, तर इथे करूया म्हणून. तर सिनेमा कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले कुछ भी प्रॉब्लेम आहे, म्हणजे अख्खा सेटअप, तो टेक्निकल जी साईड आहे ती सगळी त्यांचा तो सेटअप आहे. आणि त्यामुळे तो सिनेमा तो तेवढा मोठा झाला, नाहीतर ते खूप अवघड असतं. आणि मग तो झाल्यानंतर ते म्हणाले अजून काय हवं असेल तर सांग म्हणून. तर आम्हाला म्हटलं की या तुम्ही आला तर बरं आहे. मग ते म्हणाले ठीक आहे, मी येतो. तर आधीपासून होतेच आणि मग जेव्हा गरज आहे तेव्हा ते अजून पुढे आले आणि मग व्यवस्थित झालं सगळं. पहिल्यापासून त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आधीपासून माहिती. पण एवढं खरं की अजय देवगण सारखा माणूस बॉलिवूडचं असं लक्ष केल्यामुळे त्याला एक वेगळं डायमेन्शन आलं सिनेमात, एक वेगळं परिमाण आलं. म्हणजे लोकांचं एक औत्सुक्य किंवा कुतूहल वाढलं. तरी यांनी स्टार, मोठ्या स्टारनी इंटरेस्ट घ्यावा सिनेमामध्ये, काहीतरी असलं पाहिजे. त्यांनी एवढं अगदी जिव्हाळ्याने का करावं का? आणि सर त्यांना ना माहिती आहे की ना मराठीमध्ये कंटेंट सिनेमा चालतो. हो, ते मान्य करतात. ते जरी कमर्शियल करत असले तरी काहीतरी मिनिंगफुल, काहीतरी अर्थपूर्ण रेग्युलर विचारतात की कोणता सिनेमा आहे, काय आहे. मग पोस्टर बॉयज बद्दल त्याने विचारलं की काय काय नाही. अच्छा, ते वही ऍक्टर आहे क्या, क्या बात कर रहा है, तुम्ही पहिले भी काम किया था. त्यांना त्या टिपरेबद्दल माहित नाहीये, पण ते ऐकून हो सगळ्यांच्या पाहिल्या. नाटकाची पार्श्वभूमी असलेले ऍक्टर्स इकडे, मला मी थोड्याफार जे रोल्स केलेत हिंदीमध्ये, त्यांना एक हे असतं, म्हणजे नाटकातली मंडळी येतात, एक त्याची तयारी असते, थोडे सिरियसली घेतात, हे त्यांना असतं. पण तुमचा संवाद झाला का अजय बरोबर? नाही, या सगळ्या अजयवर माझा नाही अजून, अशी भेट झालेली नाही माझी. पण निश्चितपणे काकांचं काम त्यांनी कौतुक केलंच असणार, यात काय शंका नाही. त्यांनी 2-3 इंटरव्यू मध्येही खूप सांगितलं की यार बहुत ही रिस्पेक्टेड है यार आदमी, और तुम रेगुलर काम कर रहे हो उनके साथ. मैंने कहा सर वही से सीखता और इधर हिंदी में लेके आता हूँ, बाकी कुछ नहीं. ते गांधीचा रोल केल्यापासून एकदम जरा रिस्पेक्टेबल वाटायला. राष्ट्रीय म्हणजे लगेरो मधले गांधी म्हटल्यानंतर जरा रिस्पेक्टेबल तो. नाही, तुम्ही नेहमी आमच्यासाठी कायम याच याच्यावरती आहात, भूमिकेवरती आहात. चला आपण पुढला फोन घेऊयात. हिंगोलीवरनं विष्णू वसू आपल्या बरोबर आहेत. विष्णू, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, बोला. प्रभाकर सरांना प्रश्न माझा असा आहे की पहिल्या तो त्यानं कोणत्या फिल्ममध्ये काम केलं? काय त्याचा प्रश्न असा आहे, ते अगदीच सुरुवात विचारतात आपली. पहिला चित्रपट आपला कुठला? पहिला चित्रपट एक डाव भूताचा नाव सिनेमा होता. तसा चिमणराव गुंड्या भाऊ या सिरियल ची लोकप्रियता लक्षात घेता त्याच्यावर एक सिनेमा आला होता, चिमणराव गुंड्या भाऊ म्हणून, आणि एक डाव भूताचा सिनेमा. हे 2 पहिले सिनेमे माझे. एक डाव भूताचा मध्ये अशोक सराफ, त्यावेळेची सुपरस्टार रंजना होती, आणि रवी नमाडे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक होता. तर तो दमा मिराजाने लिहिला होता. तर तो माझा पहिला चित्रपट म्हणायला हरकत नाही. पहिला रोल तो मास्तुरे लक्षात असेल तर अशोक सराफ म्हणायचा, तर तो पहिला चित्रपट माझा. अच्छा.
आपण पुढला फोन घेऊयात. आपल्याबरोबर मुलीत देशमुख आहेत संगमनेरवरनं. मुलीत आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, मला विकास कदम त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना पहिल्यांदा मी नारबाची वाडी या चित्रपटात बघितलं होतं. तर त्यांना थिएटर अजय देवगण सारख्या म्हणजे मोठ्या प्रोड्युसरच्या चित्रपटाचं ते दिग्दर्शन करतायत. तर हे याच्या आधीचा त्यांचा प्रवास मला माहिती नाही, तर त्याच्याविषयी थोडंसं मला जाणून घ्यायचं होतं. आणि एक दिलीप प्रभावळकर त्यांना एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती मला हा बोला ना. की ते त्यांच्या अलीकडचे जेवढे चित्रपट बघितले मी आता त्यापेक्षा ते आता खूप तरुण दिसतंय मला असं तिथं बघतो. ते अलीकडचे जेवढे चित्रपट तरुण दिसतो. मी एरवी तरुण दिसावा म्हणून म्हाताऱ्याचा रोल जास्ती करतो. म्हणजे फरक लगेच जाणव नाही. पण थँक्यू व्हेरी मच. मला असे वेगवेगळे रोज करायला आवडतात आणि नुसतं दिसणं नाही, पण त्यात काहीतरी त्या व्यक्तिरेखेमध्ये काहीतरी एक करण्यासारखं असेल, आव्हानात्मक असेल तर मला करायला आवडतं. कारण आपण बिलकुल याच्यामध्ये एक गाव दाखवण्यात आलेलं आहे चित्रपटामध्ये, मोरगाव. हो हो. हे गाव कसं साकारलं, काय नाही? आम्ही खरं म्हणजे 3 ते 4 वेळा लोकेशन बघायला गेलोय. म्हणजे कमीत कमी 2 महिने आम्ही लोकेशन हंटिंग करत होतो. जसं गाव निर्माण करायचं होतं त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गावातले एक शॉर्ट्स घेऊन, म्हणजे इकडची माडी, जे रामगडमध्ये माडी वेगळी, घर वेगळं आहे, घर आपण अजून कुठेतरी केलं होतं. तर अशा 50 लोकेशन एकत्र करून एक मोरगाव उभं केलंय. मग त्यातलं मंदिर आहे घाटावरचं आहे, बरोबर. उस्मान चाचाचं घर अजून कुठलं वेगळीकडे आहे, दाजींचं घर कुठेतरी आहे, गाव, अशा अनेक गोष्टी करून ते गाव निर्माण केलं. त्यांनी पुन्हा अशी काळजी घेतली की ते त्यावेळेच वाटलं पाहिजे. म्हणजे आत्ताचं आधुनिक त्याला काही स्पर्श नसलेलं असं दिसायला अनटचेबल असेल लोकेशन. आणि कारण का आता खूपच सगळं म्हणजे केबल्स आहेत आणि ह्या सगळ्या, त्यामुळे व्हीएफएक्सचा खूप खर्च आणि सगळ्या गोष्टी होत्या सिनेमात. फार फार सुंदर आहे. म्हणजे कोकणचं मी नारबाची वाडीमध्ये पण कोकणात खूप आतमध्ये शिरलोय. मी कोकण मध्ये फिरलो होतो पण असं आतमध्ये गेलो नव्हतो. तसं इथे सुद्धा खूप छान आहे. म्हणजे रानातल्या पायवाटा, छोटी छोटी घरं, किल्ला, नदी, हे सगळं तिथे आम्हाला बघायला मिळालं, त्याचा वापर करायला मिळाला. हो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी खिद्रापूरच्या तिकडे देवळामध्ये सुद्धा आम्ही जाऊन आलो. तिथे नाही तर त्या दुसऱ्या भागात. तर बराच वापर केला लोकेशनचा. पण कोकणात सुद्धा अजूनपर्यंत न वापरलेलं माझ्या मते त्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलं. चलो, क्या बात आहे विकास. मला असं वाटतं त्याबद्दल तुला कॉम्प्लिमेंट द्यायला टीममुळे झालं. कारण लोकेशन शोधायला तिकडची जी मंडळी होते, म्हणजे अमर होता किंवा साई होतास, तर यांच्यामुळे ते लोकेशन, मग ते असं काय शोधायचंय तुम्हाला, मग अनटचेबल, मग आतमध्ये कुठेतरी हे बरोबर आहे, हे करूया. मग त्या लोकांना शूटिंग काय हे माहित नव्हतं. तर पण त्यांचा कधीच त्रास नव्हता. त्या लोकांनी अक्षरशः भरभरून काही करा. त्यांना हे माहित नाही की शूटिंगचे आपल्याला पैसे मिळतात, हे काहीच माहित नाही. पण ते खूपच म्हणजे असं वाटत होतं त्या लोकेशनला गेल्यानंतर की खरंच आपण 1947च्या काळात गेलो असं वाटायचं. हो. आणि आता त्या सगळ्या लोकेशन्सचा म्हणजे सगळ्या त्या जी काही ठिकाणं होती, जागा होत्या, ते जे भाग होते, घरं होती, काय जे होतं, पायवाटा होत्या, किल्ले होते, नदी, या सगळ्याचा वापर ऍक्टर्सने खूप चांगला करून घेतला. म्हणजे आता यातले की थोडे रिनाऊंड म्हणा किंवा एक लोकांच्या माहितीतले असलेले किंवा थोडे सिनियर ऍक्टर्स, मी, रवींद्र मंकणी, इव्हन यतीन कारेकर, हे तर होतेच आमच्याबरोबर. पण शिवाय काही यातले लहान लहान रोल सुद्धा इतक्या चांगल्या ऍक्टर्सनी केलेले आहेत. म्हणजे राजू आठवले आहे, अमीर तडवळकर आहे, संजू चव्हाण आहे, नंतर उदय देशमुख आहे, चारू भागवत आहे, वैभव नाही आपला आंबेकर आहे, गोहर खान आहे, तो काश्मीरचा. त्या सगळ्यांनी सगळं समरसून कामं केले त्याच्यामध्ये. आणि आमचा हिरो त्यातला हा आहेच, म्हणजे निशांत भावसारचा प्रश्नच नाही. त्याच्याबद्दल तर आपल्याला बोलायचं खूप. एक विषय निघाला म्हणून सांगतो फक्त की मला काही असे प्रश्न विचारण्यात आले की त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं का, की त्यांच्या दडपण आलं नाही का माझं. तर मला थोडं सांगा असं वाटतं की मी थोडं पहिल्यापासून थोडीशी एक बॅकग्राऊंड पार्श्वभूमी माझी, मी चिल्ड्रन थिएटरमध्ये काम करायचो. बरोबर. त्याच्यामुळे मुलांचा प्रेक्षक म्हणून आणि सहकलाकार म्हणून दोन्ही मला अनुभव थोडासा आला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कम्युनिकेशन हा प्रकार जो आहे, सुसंवाद किंवा रॅपो, हा त्याच्याबरोबर साधला गेला माझा. तर हे ऑफ कॅमेरा तुमचं नातं कसं डेव्हलप होतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही इन कॅमेरा काय करता ह्याचं खूप मदत होते असं मला वाटतं. तो हा एक विश्वास एकमेकाबद्दल, जवळीक किंवा एक रॅपो, हा त्या मुलाबरोबर तयार झाल्यामुळे मला ते बरंच सोपं गेलं. त्यातल्या म्हणजे त्याला दडपण कसली आलं नाही माझ्यावर काम करताना. तो खूप मोकळेपणाने त्याने काम केलं. मला असं वाटतं छान काम केलं. प्रोमो पाहताना ते सगळं जाणवत आहे. आपल्याला आणखीन बोलायचंय. वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.
आपण थेट बोलायला सुरुवात करूया. काका, खरं तर कुठलाही प्रोजेक्ट असू दे किंवा त्यातली आपली भूमिका, त्यातल्या आपल्या लुकनेच अर्ध जिंकलेलं असतं. त्या लुकबद्दल जरा आम्हाला सांगा, वेगवेगळे लुक्स आपण काय फील करताय या सगळ्या विषयाला घेऊन. आणि दुसरं असं आम्हाला असं कळालंय इथं स्टंट आणि तुम्ही तसं पाहायला गेलं तर हे गणित थोडं जुळत नाही, पण ह्या चित्रपटात आपण काही स्टंट केलेत असंही कळतंय. हां नाही, आधी लुक बद्दल सांगतो. नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो की लुक म्हणजे ना, हा आता असा लुक करून बघूया किंवा तसा लुक करून बघूया, यात मी बरं दिसेन, मिशी लावून बघूया, कवळी असं मी नाही करत. म्हणजे खरं माहिती तर व्यक्तिरेखेची किंवा भूमिकेची गरज असेल तरच मी तो लुक हे करतो. मी असं लुक फॉर लुक्स एक असं नसतं, यासाठी एक करून बघूया म्हणून. कारण शेवटी मला असं वाटतं की लुक हे तुमचं तुम्ही कसे दिसता त्याच्यामध्ये गेटअप हे तुमचं साधन आहे, ते साध्य नाही आहे. साध्य म्हणजे व्यक्तिरेखा परिणामकारक रीतीने करणं हे तुमचं साधन आहे. तर ते करायला जर तुमचं समजा काही हे नको असेल तरी सुद्धा तुम्हाला तर तसं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते त्यासाठी मी राहत नाही. पण हा असा लुक विकासला आणि गणेशला असं वाटलं की ह्याला चांगला दिसेल, जुन्या काळचा एका गावातला तो दाजी आहे म्हणून मी तसा केला. हे लुकच्या बाबतीत त्याला मी फार महत्त्व देत नाही, पण ते लुक मला मिळाल्यानंतर असा लुक असलेला माणूस कसा वागेल, कसा बोलेल, कसा वावरेल हे मला गणित सुरू होतं डोक्यातनं. त्याची मला मदत होते व्यक्तिरेखा साकारायला, हे मात्र खरं. ते सगळं समोर दिसायला लागतं. हां, म्हणजे हळूहळू त्याच्या संवादाची म्हणा, प्रसंगांची म्हणा, तो ज्या प्रकारे त्याचा आलेख असतो, त्या प्रवास असतो त्या व्यक्तिरेखाचा, हे सगळं मला मदत करतं व्यक्तिरेखा उभी करायला. तर त्यात लुकचं मदत होतो. पण लुकला जास्ती महत्त्व फक्त व्यक्तिरेखा परिणामकारक करणं हेच जास्ती प्राधान्य असतं. स्टंटबद्दल मी तसे स्टंट्स केलेले नाहीत. मी काय अक्षय कुमार नाही आहे. पण काही स्टंट्स आपोआप घडले. मी त्याच्यामध्ये एक असा सीन होता की ब्रिटिश ऑफिसर मला दस्त्याने मारतो. त्याला कळतं की हा हे आहे म्हणून बदमाश, त्याला असं वाटतं आणि तो मला दस्त्याने मारतो. ते गोहर खान असल्यामुळे त्यांनी हे केल्यानंतर खूपच काळजी घेतली होती आणि त्यांनी असं कॅमेरा अँगल लागला होता की दस्त्याने मारल्याचं त्याला इफेक्ट येईल म्हणून, दणका बसेल त्याचा आवाज. पण ती रिॲक्शन जी होती त्यामुळे ती मारल्यानंतर मी रिॲक्शन दाखवायला गेलो, ते सिमेंटच्या खांबावर आपटलो आणि मग मात्र आणि मग ते दोन वेळाला हे घेतला, दोन्ही वेळाला मी दणकन सॉलिड आपटलो आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले दिवस असताना सुद्धा. ते एक. आणि दुसरं म्हणजे एक त्याच्यामध्ये असं एक स्टंट केला म्हणजे त्या एका दुष्ट निर्दयी ब्रिटिश ऑफिसर माझ्या नातवाला उचलता सीन होता आणि ते मला आवडत नाही. त्याला नातवाला शुद्ध करण्यासाठी की ज्याच्यातून माझ्या मुलाची हत्या घडली त्या ब्रिटिश ऑफिसरने त्याला उचलला म्हणून मला ते आवडत नाही. म्हणून मी विहिरीतलं पाणी काढून त्याला ओततो त्याच्यावर, असा एक सीन होता आणि श्लोक म्हणतो वगैरे ओततो. तर तो सीन एक शॉट त्याचा ट्रान्सपरंट काचेवर घेतला होता. म्हणजे ते संपूर्ण पारदर्शक काच होती, मोठी काच होती, त्याच्यावर आम्हाला उभं केलं होतं आणि काचेच्या खाली कॅमेरा होता. हां, तर त्याच्यावर सर समल के असं आम्हाला कॅमेऱ्याचे डिपार्टमेंटचे लोकच म्हणत होते. तो म्हणायला गेलो तसा एक स्टंट केला. आणि काय कोसळून पडायचे सीन्स होते. दगडगोट्यामध्ये मी कुठलाही डबल किंवा माझा डमी न घेता मी उभाच्या उभा कोसळून खाली पडलो. तोही 4-5 वेळा शॉट झाला होता. असे काही मला झेपले एवढे स्टंट्स केले त्याचे काही. हां, पण ते 1-2दा बऱ्यापैकी मार लागला होता मला. मी याचा बरंच दुखत डोकं. पण बाकी जसे ठरवू असे स्टंट फर्स्ट असं काही केलं नाही, पण हे असे घडले करताना. पण मजा आली. मी तो त्याला नाही. आणि आता चित्रपट बघताना खरं मजा येणार आहे. आणखीन आपण बोलणार आहोत. वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. विकास, जेवढी माहिती सिनेमाबद्दल आता मला कळाली त्यातनं एक तर कळालंय की भन्नाट झालेलं आहे सगळं. आज सगळ्यांसमोर सिनेमा आला आणि लोकांना तो आवडणार, यात काही शंका नाही. पण लेखक म्हणून टेन्शन आलंय? लेखक म्हणून टेन्शन म्हणजे मला एकट्याला नाही, सगळ्यांना टेन्शन आलंय. त्यामुळे ह्यांनाही टेन्शन आहे, टेक्निशियन, प्रोड्युसर सगळ्यांना टेन्शन आहे. पण एक चांगलं आहे की खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन आलंय आणि सिनेमाचं बुकिंग खूप चांगलं आहे आत्ताच. तर फ्रायडेला तसं होत नाही मराठी सिनेमाला, पण यात खूप चांगलं आहे आणि म्हणजे नॉर्मल प्रेक्षकांच्या रिॲक्शन खूप चांगल्या आहेत. त्यामुळे टेन्शन असतं, जरा परीक्षेला बसल्यासारखं वाटतं मी आता रिझल्ट आणि त्याचीच मजा आहे खरं. हो, अनिश्चितता जी असते ती एक्साइटिंग असते. पण मला असं वाटतं की हा आवडावा की हा वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना आवडावा असं याच्यामध्ये बरेच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कंटेंट विथ कमर्शियल असा सिनेमा आहे. असं नाही की फक्त कंटेंट आहे किंवा काय कमर्शियल, तर मनोरंजन आहे आणि मनोरंजनातून प्रबोधन आहे सिनेमात.
वा, क्या बात आहे. असं वाटतं की हा आवडावा लोकांना. खूप काही त्यात घडतं. म्हणजे ऍक्शन मी म्हटलं त्याप्रमाणे ऍक्शन आहे, पिरियड फिल्म सिने ऍक्शन फिल्म पण आहे, गाणी आहेत, आणि घटना प्रधान आहे, वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याचं कामही खूप चांगलं आहे निशांत भावसारचं. मी म्हटलं त्याप्रमाणे आमची सपोर्टिंग कास्ट जी मगाशी मी नावं घेतली सगळी, राजू आठवले काय, अमित तडवळकर काय, संजू चव्हाण, वैभव आंबेकर, या सगळ्यांची कामं सुद्धा त्यांनी सपोर्ट खूप चांगलं केलंय. चारू भागवत, या सगळ्यांनी त्याचे लहान रोल्समध्ये सुद्धा खूप चांगले त्यांनी हे केलं. कन्व्हिन्सिंग पोर्ट्रेल ज्याला म्हणता येईल तसं त्या लोकांनी केलेलं आहे. अगदी अगदी मला असं वाटतं का सगळं जमून आलेलं आहे. आणि परत हे निसर्ग सौंदर्य म्हणजे ते तुम्हाला ते व्हिज्युअली पण खूप रिच वाटतं, ग्रँजर वाटतं आहे त्याच्यामध्ये. नाही, जरूर जरूर. आता या क्षणाला सगळ्यांचं विकेंड प्लॅनिंग निश्चित झालेलं असेल आणि ते विटी दांडू असेल, यात काही शंका नाही. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. गप्पा जमल्या आणि छान झाल्या, खूप मस्त सगळं काही. आणि पुढलं निमित्त द्या, नवीन काहीतरी आम्ही वाट बघतोय तुमची. जरूर जरूर. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. यानंतर आजच्या टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.